नई मुंबई में प्रस्तावित अंतर्राष्ट्रीय विमानतल का नाम दिवंगत लोक नेता दिनकर बाळू पाटिल के नाम पर रखे जाने की मांग एक बार फिर जोर पकड़ रही है। मुंबई, ठाणे, पालघर, रायगढ़ समेत पूरे राज्य में इस नामकरण को लेकर भूमिपुत्रों में भारी समर्थन है। हालांकि वर्षों से यह मुद्दा राजनीतिक दांवपेच में उलझा हुआ है। पहले महाविकास आघाड़ी सरकार ने इस पर सहमति जताई थी, लेकिन अब केंद्र और राज्य की भाजपा सरकार पर फैसले की जिम्मेदारी है। नामकरण में देरी के कारण लोगों में नाराजगी और असंतोष साफ दिख रहा है। ओबीसी, आगरी, कोली, कुणबी, भंडारी समाजों का कहना है कि उनके साथ वर्षों से अन्याय होता रहा है और अब वही अन्याय दिबा पाटिल के नाम को लेकर हो रहा है। ओबीसी नेता राजाराम पाटिल ने चेतावनी दी कि अगर जल्द निर्णय नहीं हुआ तो यह आंदोलन और आक्रमक रूप लेगा। किंवा आरक्षण संपवण्याचा प्रयत्न होतोय, त्यामध्ये सुद्धा ओबीसी नेते दिबा पाटील यांचा आरक्षणाचा विचार सुद्धा बाजूला केला जाते। फक्त नाव द्या असं सांगितलं जातं, पण नावाच्या आड प्रकल्पग्रस्तांचा न्यायाचा विचार जर बाजूला सारला गेला असेल तर तो फार मोठा अन्याय आहे। इथल्या प्रकल्पग्रस्त आगरी, कोळी, कराडी प्रकल्पग्रस्त बांधवांची मोठी फसवणूक आहे, हे मला सांगायचं आहे। आपण संविधानाचे अभ्यासक आहात। एकूणच आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आरक्षणाच्या बाबत देखील मोठा संघर्ष दिसतोय। अनेक अनुसूचित जाती जमाती असतील, मराठा असेल, ओबीसी असेल, वंजारा सर्वच धनगर समाजापासून मुस्लिम समाजापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक मूल्यांचा आणि अधिकाराचा या ठिकाणी आम्हालाही लाभ व्हावा या हेतूनं या ठिकाणी मोठा संघर्ष आपापसातच पाहायला मिळतोय। एक भारतीय म्हटलं तर एका बाजूला एक व्याख्या होते आणि दुसऱ्या बाजूला जर असे समाजामध्ये आरक्षणासाठी जो संघर्ष चालू आहे, आपण संविधानाचे अभ्यासक, आरक्षणाचे अभ्यासक म्हणून कसं बघता एकूणच या महाराष्ट्राच्या आरक्षणाबाबतच्या विधानक चित्राकडे? आपल्याला कल्पना आहे की रायगड जिल्ह्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा खोतीविरुद्ध जमिनींचं कुळ कायद्याचं आंदोलन केलं, चौदार तळ्याचं आंदोलन केलं, मनुस्मृती दहन केलं आणि कोकणाला स्पष्ट करून सांगितलं की तुमचे शत्रू कोण आहेत, तर उच्चवर्णीय ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तुमचे शत्रू आहेत आणि यांनीच आपलं शोषण केलं, मागासलेलं ठेवलं आणि न्याय देण्यासाठी समतेच्या तत्वाने आरक्षण आणलं। परंतु या आरक्षण संपवण्याच्या मार्गावर इथलं आता सरकार आहे, म्हणजेच केंद्रातलं मोदी सरकार आहे, राज्यातलं सरकार आहे आणि यांनी जातीमध्ये भांडणं लावली, आरक्षणात भांडणं लावली। खरं भांडण हे उच्चवर्णीयांच्या विरोधात पाहिजे। आरक्षण म्हणजे केवळ शिक्षण आणि नोकऱ्या नव्हे, तर आरक्षण म्हणजे राजकीय आरक्षण सुद्धा आहे। ते राजकीय आरक्षण संपवण्यासाठी मराठा बांधव ओबीसीतूनच आरक्षण मागत आहेत। ESW किंवा ECBC आरक्षण असताना हे आरक्षण ओबीसींचं कशाला हवं आहे हा ओबीसींना पडलेला प्रश्न आहे। आणि म्हणून आजच्या घडीला लोकनेते दिबा पाटील, लोकनेते दत्ता पाटील यांनी सेज विरुद्ध आंदोलन केलं, दिबा पाटलांनी सिडको विरुद्ध आंदोलन केलं आणि नारायण नागूंनी जमिनींचं आंदोलन केलं। यामध्ये दिशा स्पष्ट आहे आरक्षणाची। आरक्षण केवळ शिक्षण आणि नोकऱ्या देऊन समता येणार नाही, तर जमीन, पाणी, जंगल, समुद्र यांच्या हक्कांचं आंदोलन सातत्याने आम्ही चालवलं पाहिजे असा संदेश महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील, दिबा पाटील, दत्ता पाटील यांनी दिलेला आहे। याचा विसर आजच्या प्रकल्पग्रस्तांच्या नेतृत्वाला, कार्यकर्त्यांना झालेला आहे।